आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला 11 गुरुवारचं उद्यापन कसं करायचं आहे किंवा 11 गुरुवारचं उद्यापन ज्या दिवशी आहे त्या दिवशी जर एकादशी असेल किंवा आमुषा असेल तर आपल्याला उद्यापन करायचं आहे का। या पूर्ण 11 गुरुवारमध्ये जर एखाद्या गुरुवारी जर एकादशी आली, आमुषा आली तर तो गुरुवार आपल्याला धरायचा आहे का। त्याचप्रमाणे उद्यापना दिवशी आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या आहेत, कोणता नैवेद्य अर्पण करायचा आहे, या संपूर्ण विषय माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल। तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा। चला आता व्हिडिओला सुरुवात करूया। सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ। तर तुमचं प्रियालयचे चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। आता परवाच बघा, मी श्रावण महिन्यामध्ये एखाद्या गुरुवारपासून तुम्ही 11 गुरुवारला सुरुवात करू शकता। 11 गुरुवारचं व्रत कसं करायचे, व्रताचे नियम कोणते आहेत, पूजा मांडणी कशी करायची, उपवास कसा करायचा, या संपूर्ण विषय माहिती देणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे बघा। तर आजच्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला उद्यापन कसं करायचं याविषयी तुम्हाला मी सांगणार आहे। ज्या व्यक्तींना श्रावण महिन्यामध्ये व्रत करणं शक्य आहे 11 गुरुवारचं, त्यांनी आवर्जून एखाद्या गुरुवारपासून सुरू करू शकता। पण ज्या व्यक्तींना किंवा ज्या दादांना व्रत करण्याची खूप इच्छा आहे पण त्यांना श्रावण महिन्यामध्ये शक्य नाही, तर तुम्ही इतर महिन्यामध्ये करू शकता का, तर आवर्जून करू शकता। स्वामी महाराज हे आपले गुरु आहेत आणि गुरूंचा आशीर्वाद आपल्यावरती असणं हे खूप महत्त्वाचं असतं। यासाठी असं नाही की श्रावण महिन्यात नाही शक्य म्हणून तुम्हाला पुढचा एखादा महिना कसा करायचा, तर हा पूर्ण जे महिने आहेत किंवा जे दिवस आहेत बघा, ते सर्व ना खूप शुभ दिवस असतात। कोणताही दिवस हा अशुभ नसतो। तुम्हाला ज्या दिवशी वाटेल ना, ज्या गुरुवारी वाटेल, ज्या महिन्यातल्या गुरुवारी वाटेल की मला ह्या गुरुवारपासून 11 गुरुवारचं स्वामी महाराजांचं व्रत करायचं आहे, तुम्ही आवर्जून त्या गुरुवारपासून व्रताला सुरुवात करू शकता। स्वामी महाराजांचा आशीर्वाद आपल्यावरती असणे, आपल्या गुरूंची आपल्याकडनं सेवा होणं हे खूप महत्त्वाचं असतं बघा। आपली आडलेली नडलेली कामं मार्गी लागण्यासाठी आपल्या गुरूंची सेवा ही आपल्याला करावीच लागते। आणि गुरूंची सेवा आपण केल्यामुळं काय होतं, तर आपला गुरुग्रह हा मजबूत होतो। ज्यांचा गुरुग्रह हा मजबूत आहे बघा, त्या व्यक्तींना प्रत्येक कामामध्ये यश हे नक्कीच येतं। यासाठी आपल्या गुरूंचा आशीर्वाद आधी तुम्ही मिळवा आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच बघा, जे पण प्रयत्न करताना त्या प्रयत्नांना नक्कीच यश येईल। यासाठी सांगते की प्रत्येक व्यक्तीनं बघा, स्वामी महाराजांची श्रावण महिन्यामध्ये आपल्या गुरूंची सेवा आपल्याला चुकवायची नाही। तुम्हाला 11 गुरुवारचं व्रत करणं जर श्रावण महिन्यामध्ये शक्य नसेल, तर तुम्हाला जे 4 गुरुवार आहेत बघा, त्या 4ही गुरुवारी आपल्याला कोणती सेवा आपल्या स्वामींची करायची की जेणेकरून आपला गुरुग्रह मजबूत होईल, याविषयी सुद्धा माहिती देणारा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तो पण तुम्ही नक्कीच बघा। तर तुम्हाला पहिल्यांदा एक गोष्ट सांगते, तुम्ही जे 11 गुरुवारचं व्रत करत आहात बघा, 11 गुरुवारचं व्रत करत आहात, या व्रतामध्ये सगळ्यात महत्त्वाची जर गोष्ट असेल ना, तर सेवा आहेत बघा। तुम्ही किती मनापासून सेवा करताना ह्याला खूप महत्त्व आहे। सेवा तुम्हाला या 11 गुरुवारच्या व्रतामधील प्रत्येक गुरुवारी तुमच्याकडनं सेवा या झाल्याच पाहिजेत। सेवा आपल्याला चुकवायच्या नाहीत। तुम्हाला एक वेळेला पूजा मांडणी करणं शक्य नाही, तुम्हाला उपवास करणं शक्य नाही, या गोष्टी चालतील, पण ज्या सेवा आहेत ना, त्या सेवा तुम्हाला आवर्जून करायच्या आहेत। आणि तुम्हाला एक महत्त्वाचा नियम सांगते बघा, 11 गुरुवारमध्ये ना एक महत्त्वाचा नियम सुद्धा तुम्हाला पाळायचा आहे, तरच तुम्हाला ह्या गुरुवारचा अनुभव येईल। खूप अशा व्यक्ती असतात की ते म्हणतात की आम्ही 11 गुरुवारचं व्रत केलं तरी सुद्धा आमच्या इच्छा पूर्ण झालेल्या नाहीत, पण अशा खूप व्यक्ती आहेत की त्यांच्या इच्छा मनोकामना ह्या 2 गुरुवारमध्ये सुद्धा पूर्ण झालेल्या आहेत। तुम्हाला एक सांगते की ह्या व्रताचा नियम तुम्हाला कडकडीत आवर्जून पाळायचा आहे। पहिली गोष्ट अशी की तुम्ही ज्या घरामध्ये पहिल्या दिवशी व्रताला सुरुवात केली आहे, तुम्हाला 11 गुरुवारपर्यंत त्याच घरामध्ये तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे, त्याच घरामध्ये तुम्हाला उपवास करायचा आहे, त्याच घरामध्ये त्याच देवघरापुढं तुम्हाला सेवा बसून करायची आहेत, त्याच घरामध्ये तुम्हाला उपवास सोडायचा आहे, त्याच घरामध्ये तुम्हाला उद्यापन करायचं आहे। हे सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आणि त्यानंतर 11 गुरुवारचं व्रत करा। सांगते की उद्यापन ज्या दिवशी आहे बघा, त्या दिवशी सुद्धा आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे आणि त्यानंतरच उद्यापन करायचं आहे। उद्यापन करत असताना समजा आता तुम्ही 11 गुरुवारला सुरुवात केली, 11व्या गुरुवारी तुमचा उद्यापनाचा दिवस आहे, तर त्या दिवशी जर आमोशा आली किंवा त्या दिवशी एकादशी आली तर आपल्याला 11 गुरुवारचं उद्यापन करायचं नाही। तुम्ही 12व्या गुरुवारी उद्यापन करू शकता, पण उद्यापनाच्या दिवशी आमोशा आणि एकादश येता कामा नये, या गोष्टींची काळजी घ्या। आता इथपर्यंत तुम्हाला सांगितलं। आता ह्या 11 गुरुवारमध्ये एखाद्या गुरुवारी, या 11 गुरुवारमध्ये एखाद्या गुरुवारी जर चतुर्थी आली, एकादशी आली, तर आपण कसं करायचं। समजा
तुम्ही जर चतुर्थीचं व्रत करता, दर महिन्याला करता, किंवा तुमचं एकादशीचं सुद्धा व्रत असतं आणि त्याच गुरुवारी एकादश आणि चतुर्थी पण आलेली, तर तुम्हाला करायचं काय, तुम्हाला त्या तिन्हीपैकी म्हणजे गुरुवार 11 गुरुवारचं व्रत तरी एकच करायचं आहे, किंवा चतुर्थीचं तरी व्रत करायचं आहे, किंवा तुम्हाला एकादशीचं तरी व्रत करायचं आहे. एक सांगते की जर गुरुवारी एकादश आली तर तुम्हाला एकादशीचंच व्रत करायचं आहे. त्या दिवशीचा तो गुरुवार तुम्हाला त्या 11 गुरुवारमध्ये काउंट करायचा नाही. आणि जर तुमचं एकादशीचं जर व्रत नसेल तर तुम्ही तो गुरुवार 11 गुरुवारमध्ये घेऊ शकता. आता शक्यतो एकादश आणि चतुर्थी कधी एकत्र येत नाहीत. एखाद्या गुरुवार जर नुसते एकादश आले तर तुम्हाला फक्त एकादशीचं व्रत करायचं आहे. एखाद्या गुरुवार जर चतुर्थी आली तर तुम्हाला नुसतं चतुर्थीचं व्रत करायचं. या गोष्टींची काळजी घ्या आणि त्यानंतर तुम्ही 11 गुरुवारचं व्रत करा. अगदी मनोभावे आणि इच्छा पूर्ण होण्यासाठी हे व्रत खूप महत्त्वाचं आहे. खूप भक्तांना ना ह्या व्रताचे अनुभव आलेले आहेत. तुम्ही ह्या सर्व नियम असतात बघा, जे बारीक सारीक गोष्टी असतात त्या गोष्टी लक्षात घ्या आणि व्यवस्थित व्रत करा. बघा तुम्हाला व्रताचा अनुभव येईल. उद्यापना दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून पहिल्यांदा सेवा वगैरे सर्व करून घ्यायची आहेत. पूजा मांडणी करायची, देवपूजा करायची, हे सगळं आपल्याला ना 10:30च्या आरतीच्या आधी आवरून घ्यायचं आहे. एखाद्या वेळेला तुम्हाला जर 10:30च्या आरतीच्या आधी जर हे करणं शक्य नाही झालं, तुमच्या घरामध्ये लहान मुलं आहेत किंवा काही अडचणी आहेत, त्यामुळे तुम्हाला नाही सकाळपर्यंत शक्य झालं, तर तुम्हाला 11पर्यंत तरी बघा हे सगळं तुम्ही आवरून घ्यायचं आहे घरामध्ये. 10:30ची आरती जर तुम्हाला सापडली, म्हणजे 10:30ची आरती जर तुम्ही करू शकत असला तर आवर्जून 10:30ची आरती करा घरामध्ये आणि स्वामींना नैवेद्य अर्पण करू शकता. 10:30ची आरती तुम्हाला नाही मिळाली तर तुम्ही 11 वाजता ना गणपतीची आरती आणि दत्त महाराजांची आरती करून जरी स्वामींना नैवेद्य अर्पण केला तरी सुद्धा चालेल. अगदी मनापासून करा, श्रद्धेनं करा. जे पण करताय ना ते मनापासून करा, घाई गडबड करू नका. आणि त्यानंतर बघा आता नैवेद्यामध्ये आपल्याला काय बनवायचं आहे, तर तुम्हाला जे शक्य असेल ना ते तुम्ही नैवेद्यामध्ये बनवू शकता. उद्यापना दिवशी तुम्ही स्वामी महाराजांना पुरणपोळी बनवू शकता, पुरणपोळी जेवण बनवू शकता, किंवा साधी जरी चपाती भाजी जरी बनवली ना तरी सुद्धा स्वामी नैवेद्य स्वीकारतात. तुम्हाला शक्य असेल तर चपाती बनवा, घेवड्या शेंगाची भाजी आवर्जून बनवा, कांदे भजी बनवा, वरण बनवा आणि भात बनवा. असं तुम्ही साधं जेवण सुद्धा उद्यापना दिवशी बनवू शकता. उद्यापना दिवशी तुम्हाला नाही मुलं मिळालीत किंवा मुली पण नाही मिळाल्या तर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्ही तुमच्या घराशेजारची एखादी सवासनी महिला किंवा कोणती जरी महिला असेल, असं काही सवासनीच पाहिजे असं नाही, कोणत्या जरी महिलेला तुम्ही घरी बोलावलं आणि तिला जरी तुम्ही जेव घातलं, तिला जरी आदर तिचा सन्मान केला, किंवा तिला जरी तुम्ही स्वामी चरित्र सारामृताची एक पोथी दिली आणि तिला सुद्धा तिचं म्हणजे त्या व्रताचं जर तुम्ही महत्त्व सांगितलं, तर बघा आपल्याकडनं एखाद्या व्यक्तीला जर सेवा सांगितली आणि त्या व्यक्तीसुद्धा अशाच इच्छा किंवा मनोकामना जर पूर्ण झाल्या तर त्याचं पुण्य हे आपल्यालाच मिळतं. ह्यासाठी सांगते की तुम्हाला नाही मुलं मिळाले तर तुम्ही एखाद्या महिला सुद्धा घरी बोलावू शकता, त्यांना जेव घालू शकता आणि त्यांना तुम्ही स्वामी चरित्र सारामृताची पोथी देऊ शकता आणि 11 गुरुवारचं महत्त्व सांगू शकता. तुम्ही हे सुद्धा आवर्जून करू शकता. उद्यापना दिवशी तुम्हाला जर काहीच करणं शक्य झालं नाही, तुमची परिस्थिती नाही, तुम्हाला नाही कुणाला बोलून घरामध्ये जेव घालू शकत तुम्ही, तर तुम्ही काय करा, तर तुम्हाला जेवढे शक्य असतील तेवढे पैसे घ्या आणि त्या पैशामधून तुम्ही काहीतरी असं विकत आणा, काहीतरी धान्य घ्या किंवा काहीतरी डाळ घ्या, काहीतरी गूळ घ्या आणि त्या वस्तू तुम्ही आपल्या केंद्रामध्ये किंवा एखाद्या मंदिरामध्ये जाऊन सुद्धा तिथं गरजू गरीब व्यक्तीला सुद्धा तुम्ही दान करू शकता. थोडक्यात तुम्हाला सांगते, उद्यापना दिवशी अन्नदानाला विशेष महत्त्व आहे. तुम्हाला जसं शक्य होईल बघा तसं तुम्ही उद्यापना दिवशी एखाद्या गरजू गरीब व्यक्तीला तुम्हाला जी वस्तू दान करणं शक्य आहे ना ती दान करा. अन्न पदार्थांमध्येच म्हणजे एखादा पदार्थ घरामध्ये बनवून त्या व्यक्तीला तुम्ही खाऊ घाला, किंवा एखादी वस्तू तुम्ही विकत घेऊन खाण्याचा पदार्थ सुद्धा तुम्ही तिला दान करू शकता. एवढं महत्त्व आहे बघा. तर तुम्हाला ह्यापैकी जे शक्य होईल ना ते नक्कीच करा, आवर्जून करा. अगदी तुम्ही साधं जरी उद्यापन केलं तरी सुद्धा चालतं बघा. 10:30ची आरती करायची, स्वामींना नैवेद्य अर्पण करायचं आणि त्यानंतर तुम्ही बाकीच्या सगळ्या ज्या सेवा आहेत बघा, म्हणजे सेवा कोणत्या, तर मुलं वगैरे जेवायला घालणं किंवा आपल्याकडनं अन्नदान करणं, हे सगळं जे आहे ते तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता. मला आजच्या व्हिडिओमार्फत मी जी माहिती दिली ती माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.